मैन विल बी मैन। मैं केस करना चाहती हूँ भी इस पे। आणि आता आम्ही पण इतकं वरती आल्यानंतर इतकं सुटून इतकं नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काय आज आपण जाणार आहे जेजुरीला. तर काय आपल्यासोबत अख्खी फॅमिली आहे आणि आपण आता सध्या घरात आहे. आणि आता आपण इकडनं निघणार आहे दादर स्टेशनला. दादर स्टेशनवरनं ट्रेन दुसरी पकडणार आहे. ठीक आहे तर काय नाही, आता मी तुम्हाला पुढे भेटेल. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये राहा. अरे आपण फोन तोच आहे. तर गाईस ठीक आहे, ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय सबस्क्राईब काय केलं? सबस्क्राईब नाही रे, सबस्क्राईब सबस्क्राईब बोल ना मग. सबस्क्राईब सबस्क्राईब ठीक आहे गाईस, चला आता थोडी ठीक आहे, चला चर्चगडच पकडायचे. हे बघा उचल चौथा उचल गप्प. मायावर पहिलाच बोजा आहे, मायावरती पण बोजा आहे, लय बोजा आहे. मित्रांनो आता आपण दादर स्टेशनला आलेलो आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अजून ट्रेन आली नाही. ही दुसरी ट्रेन आहे, कोयना ट्रेन करून येणार आहे ती. त्याच ट्रेनला आपला डबा आहे. तुम्ही पाहू शकता यांचे थोबडे, यांचे चेहरे असे उतरलेले आहेत गरमीने एकदम बेकार उतरलेले आहेत. हे घामाघूम झालेले. मम्मी हे आमच्या ट्रेनमधला खादाड आणि हे फक्त असतं, हे असतं फक्त सवेरा मम्मी पण खाली दिसते. माझी लाडकी माऊ आणि मी याची लाडकी बहीण. हा ठीक आहे. ही ओन फेवरेट आहे, ओन इग्नोर इट. हो ठीक आहे मित्रांनो, फायनली तर आता आपण ठाण्याने निघालेलो आहे. माईकची सेटिंग करण्यातच मला जीव गेला. काय नाही, आता तुम्ही पाठीमागे डोंगर पाहू शकता. पाठीमागे हे गायब झाले. काय विषय नाही, आता आहे ना कॉर्नर सीटला तर बसलोय. थोड्या मिनिटे मला सीट करावं लागेल. काय विषय नाही, पाऊस पण पडेल. आमच्या गावात पाऊस पडत नाही रे. मी काला बादल येतो डोंगर बघा आमच्या गावात. डोंगर बघा अगं बाई, दिसतच नाही. ते काय विषय नाही. काय आता आपण इकडे निघालोय. बघू गाईस पुढे काय अजून प्रसंग आपल्या जवळ येत आहे, मग आपण डिसाईड करू. ठीक आहे, तोपर्यंत गाईस ब्लॉग मध्ये राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू मी एक सीझन तुम्हाला दाखवेल काय फूडनी. मग आपण फायनली जेव्हा जेजुरीला पोहोचू तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर जेजुरीचा लुकआउट देईल, कसा आहे काय विषय. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही सिनरी एन्जॉय करा. सिनोरी ठीक आहे, चला. पाऊस कधी पडेल? ए मार मेरे साथ अत्याचार हो रहा है ये ट्रेन में. मैं केस करना चाहती हूँ वो भी इस पे. अभी मैं कुछ नहीं बोल सकती. होता है गरीब लोगों के साथ यही होता है. पहला ब्लॉगर देखा जो दिन में लाइट चला रहा है. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय दादा ओरडूया, जोरात. ए रेडी. Pen in the pen, pen in the can. Pen in the pen, can in the end. An in the ban, ban in the end. And in the end, ban in the ban. शी एवढा टट्टी. ए ऐक कोण आहे? कसं झालो ना? अबे यार विसरवून टाकला यार. चिटी आहे यार. हा ठीक आहे चल. मॅन विल बी मॅन. हेच बोलायचं ना. Man will be man. A girl who never take another girl's side. A girl who take never another woman's side. A girl who takes never another woman's side. एवढं काय रे इंग्लिश दिलंय. द गर्ल विल वी टेक, देन गर्ल विल वी टेक. वो अलग ही लेवल का बंदा था.
The girl who will be good, it will be taken. मला 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 The girl will be you and you will be taken. द गर्ल यू बी विल बी टेकन. असं नव्हतं ते अ गर्ल हू नेवर टेकन अनदर गर्ल साईड. ठीक आहे मित्रांनो, फायनली आपण जेजुरीला पोहोचलेलो आहे. आता जस्ट स्टेशनला पोहोचलोय. मम्मी तू काय बोलते, तुला कसं वाटतंय असं झोपून येण्याला? झोपून बसायला मिळालंय चांगलं आणि मस्त एन्जॉय केलाय. खाऊ गेलो आपण, खाऊ वगैरे खाल्ला, आज हाऊजी गेलो, हाऊजी खेळलो, अजून काय मजा केली आणि आता जेजुरीला जातोय दर्शनासाठी. हा उद्या जाऊ जेजुरी दर्शनासाठी. हा. आता मी राहणार आज राहण्याविण्याची सोयता करणार आहे. कुठे कुठे रूम कुठे भेटणार की तिकडे आपण राहणार आहे आणि थोडा आराम करणार, रिलॅक्स होणार आहे. येस. ठीक आहे, तसंच आता बघू गाईस कुठे आपल्याला रूम भेटला ना तेव्हा पहिला त्याच शोधात जाऊया. तिच्या अगोदर पहिला पेट पूजा फिर काम तुझ्या, कारण की पहिला भूक लागल्यानंतर आपल्याला सुचतं की आपण कोणता रूम कसा घ्यायचा आणि किती रुपयाला घ्यायचा. ठीक आहे, तर बघूया काय आपल्याला जो कम्फर्टेबल असेल रूम तो आपण घेऊ आणि विषय खोल करू. पण हे आहे आमची दोन बहिणी, एक ही मोठी बहीण. अरे अशी मेसली ना काही हो रे. हिला आमची बहीण आहे. लाडकी भाऊ ना? हा, लाडकी भाऊ ना नाही, मी यावेळी भेदभाव नाही केलाय. दोघांना सामान्य ठेवलंय लाडकी मावच्या नावाने. काहीच रिक्षा नाही भेटत आहे आणि आता काय करायचं मला कळत नाही. इथं बोलतो चालत गेलो तर आपल्याला रात्र होईल. रात्र बघता बघता आपली भूक वाढेल, मग आपल्याला जे भेटेल ते आपण खाऊ. असा मी विचार नाही करत, कधीच नाही विचार करत. बघू आता कुठे काय भेटलं तर, आहे की नाही. हे बघा मला मजदुरी बनवून ठेवले बघा, काय पकडायला दिलं पहिल्याच अंगावरती सर्व एवढा होतं बरं आहे की नाही. बघू आता काय, आणि इकडचं वातावरण खूप भाष्य आहे. मला दाखवतो दिशा एक देखो सबने हमें क्या पकड़ने लगा दिए सब. मला टकला फुटला. आता मी बरा आहे, आता जरा ओके आहे. आता जरा पाय बाहेर होता म्हणून जरा इन नॉलेज होतो. आता जरा बरा आहे. आणि इकडची तुम्ही काही शेती बघा किती भारी आहे. त्याची पकडायला पण होल्डिंग नाही, ते शेती ते शेती आहे. शेती अरे जरा ऍडजस्ट करा यार, थोडा तोंडाचा प्रॉब्लेम झालाय. फायनली तर आता आहे ना, हे लोक कधी खाणार आहे रे, भूक लागली रे कधी बसणार. ठीक आहे, नंतरला हॉटेल बघू, हॉटेलमध्ये रेस्ट करून मग आपण दुसरीकडे जाऊ. ते तुम्हाला पुढच्या काही क्षणात येत. ठीक आहे, तोपर्यंत ते लोक गेले तोपर्यंत आम्ही इथे कुठेतरी थांबलो आहे मेडिकलच्या बाजूला, जरा होल्ड करतो आहे. ठीक आहे, बघू आता ते येतील त्याच्यावर आहे, आले की बघू. ठीक आहे गाईस, फायनली रूम मिळाली आहे आणि आता आपण जाणार आहे थोडं आराम करायला. आराम करू, थोडा रिलॅक्स हो. ठीक आहे, आणि मग 2 हातपाय धुवून दर्शनाला जाऊ. बघू दर्शनाला कारण म्हणजे उद्या जायचं आहे, बट आपण आज जरा बघू कुठे कुठे फिरता येईल आपल्याला, तिकडे फिरू. ठीक आहे, चला. ओके, तर ठीक आहे गाईस, आता आपण खाली आलेलो आहे, तयार झालेलो आहे. ते वरती काही फोटो काढतायत आपले फॅमिली मेंबर. मला पण घेणार होते तर मी नाही गेलो, कारण की एकदा जर मी त्यांच्यामध्ये गेलो ना की मग काय मी तिकडनं हले ना, गेले अर्धा तास. तर काय नाही, आता आपल्याला गाईस आपण दुपारचा टाईम झालेला आहे 4:30 मिनिमम. तर आपण आता वरती जायचं आहे आणि बघूया गाईस किती पायऱ्या आहेत. मला पायऱ्या माहिती आहे, इथे अंदाजे लावले आहेत 2 लाख. आपण डायरेक्ट वरती जाणार आहे, डायरेक्ट टोकावर. 2 तास लागणार आहेत गाईस आपल्याला, 2 तास नाही म्हणजे 2 लाख सीड्या आहेत आपल्याला ते चढायचे आहेत काही करून. ठीक आहे, ती शक्ती आपण कायम ठेवणार आहे.
ठीक आहे काय ना, तर सर्व आलेले आहेत, सर्व फोटो काढतील. तोपर्यंत आपण हळू चढू आणि तुम्हाला पण दाखव काय काय होतं ते. आणि माईकचा आवाज कसा आहे ते मला जर कमेंटमध्ये सांगा, कारण की खूप भाषा आवाज येतो माईकचा, मी नोटीस केलं आहे. मी कधीच हां ही प्राजू, ही एकदम लहान ले नटखट आहे, ही माझी बहीण. मी भक्ती दवे तुमच्या समोर आली आहे, मस्त एक प्रेमीची बहीण. बघा बाई स्कॅम झाला. आणि आता आम्ही चाललोय मेन गडावर. आणि ठीक आहे गाईस, तर आता आपण आहे ना इथे मंदिरात आलेलो आहे. तिथेच आम्ही जिथे रेंट म्हणजे जिथे आम्ही रूम घेतला आहे ना, त्याच्या खालीच आहे ना मंदिर आहे साईबाबांचं. तुम्ही बघू शकता इथे साईबाबांचे आपण दर्शन घेऊ शकतो. ठीक आहे, मग पहिले चपला काढतो, कारण की गाईस आतमध्ये असो नसो बट पाय पडणं गरजेचं आहे. ठीक आहे, बोला ओम साईराम, बोला ओम साईराम. सर्वांनी पाय पडून घ्या बाई आणि कमेंटमध्ये नमस्कार लिहा. आता आम्ही इथे राहतो आहे करचा, म्हणजे मेन ही बिल्डिंग आहे ना जे जेजुरीला, तिथे आम्ही पहिला पण आलेलो, वर्ष झालं असेल त्याला. आणि ही ना ही ती बिल्डिंग आहे. तुम्ही पण इथे येऊ शकता जर तुम्हाला काय असेल. तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही पण इथे ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधन करू शकता आणि इथे येऊन तुम्ही रूम घेऊ शकता. त्यांचं असेल जे काय असेल ते तुम्ही त्यांच्याशी चांगल्यापैकी बोलून घ्या तुमच्या विषयीनी. ओके, तर हे आहे साईबाबांचं मंदिर खाली आणि हे वरती रूम, आणि ती आहे मावशी. लिहून घ्या नंबर. हां बस झालं ना. हां आता कमेंटमध्ये नमस्कार लिहा बस. चला. आणि मागाच्या एक मला मजेदार गोष्ट सांगायची आहे. काय माहिती ती, मी कधी बसलाय ना माईकवरती रेकॉर्ड करतोय, आता पण आवाज नसेल येत, मी प्लगच नाही लावलंय आणि आपला आर थोडं तर आम्ही बोलत जाते. नंतरला मला कळलं मी पिनच लावली नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ठीक आहे गाईस, तर फायनली आपण जेजुरीच्या सीडी सुरू केलेल्या आहेत, पायऱ्या चढणं सुरू केलेलं आहे. त्याच प्रकारे आपण आत्ता सीडी चढणार आहे. बघूया गाईस. आता ह्याच्यात आहे ना आपली फिटनेस पण कधी कधी आहे ना काम येते, कारण की जितकी आपण सीडी चढणार ना तितका आपला हौसला बुलंद होणार. काय नाही, बघूया. 4 स्लॉट चढूनच माझं हालत झाली आहे. तर बघूया बाकीचे अजून चिकार वरती आहे. इथे बोलण्यात येतं आहे की इथे 2 लाख सीट, 2 लाख. तुम्हाला काय वाटतं मी चढू शकतो? तर हां मी चढू शकतो, तेवढी माझी इम्युनिटी आहे. मी ते पण बॅग आहे सोबत. ठीक आहे, तर बघूया हा सफर कसा होतो तो तुम्हाला पण दाखवेल, मी पण बघेल. आणि तुम्ही पाहू शकता आता सध्या दिदी एकदम मोटिवेशन आहे. आणि तुम्ही तिथे पाहू शकता अजून 2 मरगल्लेवानी माणसं येत आहेत. त्यांचं नाव आहे भक्ती दवे अँड दिशा. आरामात थांब जरा, अजून थोडं वरती चढ, मग तुला आरामात समजेल. मावशी तुझं काय मत? हाय. बस चला. A few moments later. तर ठीक आहे गाईस, मी आणि माऊ फक्त वरती आलो आहे आणि बाकीच्यांचा कोणाचा आता पता नाही. इकडे खालपर्यंत पण दिसत नाही. ते बघा कोण दिसतंय काही? राजू नावाचा कोण दिसतं काही? नाही ना. हां थोडा साफ दिसायला लागला आहे. दीदी येते हळूहळू. आपण क्लोज करूया अजून थोडं. हां ते बघा दीदी तिकडे समोर आहे आणि बाकीचे पण दिसलेले आहेत. तर भाई साहेब चला निघूया. मावशी तुला काय वाटतं अजून किती चढू शकतेस तू पायऱ्या? बोल. हां दर्शनाला आलं तर दर्शन घेतल्याशिवाय पार्टी कसं झालं? ते पण आहे काय, पण आपले बाकीचे फॅमिली कुठे आहे? आपण दोघंच आले का चढायला? हॅलो यांचं वय झालंय, पण इकडे या काट्यात पण दिसेना. बघूया काय, अजून थोडं वरती जाऊया आपण. अजून वरती जाऊया. तुला दिसते माझ्या कॅमेऱ्यात नाही दिसत आहे. इथेच कुठेतरी आहे रे. हां बघा इथे आली. चला हा बघा दादा पण दिसला. ठीक आहे चला. गाईस लिटरली आपण आहे ना काहीतरी टोकावर आलो आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा 1 साईड टोकावर आले पाहिजे. आता आपल्याला अजून चढायचं आहे. ही सीडी संपली नाही काही, अजून चढायचं आहे. आणि आमचे फॅमिली मेंबर कुठे राहिले काय माहिती राहू. जर जमीन आसमानाचा फरक दिसेना, जरला झूम करून पण दिसेना. पण तुम्ही नजारा एन्जॉय करा. ठीक आहे, ते लोक येत असतील.
गाईज तुमच्या भावाला यायचं त्या एवढा वरती येऊन गाईज तुमच्या भावाचा नाही काही फिटनेस आहे आणि नाही ते म्हणजे असं काही हे नाही स्ट्रेंथ नाही. लिटरली मी जे चालतोय ना ही कसा चालतोय मलाच माहिती. माझा स्वतःच्या जीवावर चालतोय पण इतकं वरती आल्यानंतर इतकं सुकून मिळतं ना भाई. पण आपल्याला अजून वरतीच जायचं आहे. अजून आपल्याला थोडं वरती जायचं आहे आणि आपले जे फॅमिली मेंबर आहेत ना ते थोडक्यातच आहेत. ते वरती येतातच आहेत. ते येते म्हणून वरती जाऊया आणि त्यांची वाट बघूया ते कुठे पोचले. ठीक आहे मावशी पुढे जास्तच गेले काय. अजून हे तिकडचा नजारा इतकं लवली आहे ना. आई सपोज जर ड्रोन असता ना ड्रोन मचावून टाकला असता. मचावून काय नाही बघू तिकडे ना तिकडे अजून आहे सीडी अजून म्हणजे तसे ते बघा तसं आहे ना तसं आहे ना मग तिकडनं तसं आहे डायरेक्ट त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. मी आणि माऊ आली आहे म्हणून मी माझी लाडकी माऊ बोलतो माऊ कारण की तेवढ्यात ते एक स्टॅमिना बोलतो ना आपण एक स्टॅमिना. आणि मम्मी पण येणार होती पण मम्मीला जमलं नसतं. मम्मीला बोललो मम्मी तू नको येऊ तर वाट लागेल पाय वर्ष खामावर जाण्याचे वांदे होतील म्हणून मम्मीला आराम करायला ठेवले. आता हा पहिला दिवस आहे. मी दुसरा दिवस पण शूट करणार आहे कारण की गाईज हे जे मंदिर आहे ना आता आपण जाणार आहे वरती. उद्या गर्दी असणार कारण की आज सॅटर्डे समोर ते आंबो बघू गाईज. उद्या आम्ही ह्याच्या खालच्या पटला जाणार आहे. खालचा जो मंदिर आहे ना पायटेशी जाणार आहे. ठीक आहे ठीक आहे गाईज. तर आता मी आणि माऊनी एक खालनापासून जिकडनं आम्ही सुरुवात केली ना तिथपासूनच आम्ही ना प्रण घेतलं एक की भाई आम्ही एक घोट पाण्याचा नाही घेणार. एक घोट नाही आणि अजूनपर्यंत नाही घेतलेला आहे. लिटरली नाही घेतला आहे. मी शपथ घेतली असती सरीसुद्धा मी नाही घेतलं आहे. खंडोबाची शपथ नाही घेतलं आहे. खोटं नाही बोलणार भाई शपथ नाही घेतलं. आणि आता सध्या आहे ना आम्ही जवळ आलो आहे जास्त लांब नाही. आणि बाकी माणसं पार्टी आहेत अजून. हां बाकीची मंडळी पार्टी आहे. हे अनएक्सपेक्टेड आहे की गाईज आम्ही लोकांनी लिटरली इतकी फोटो काढले तर आई शपथ हे अनएक्सपेक्टेड आहे गाईज. खरं म्हणजे इथे एक्सपेक्टेड काय होतं माहिती आहे मी आणि भूमी चढेल जास्त फटफट पण इथे माऊ आली फटफट विचार केला म्हणून मी लाडकी माऊ बोलतो भाई. हेच मेन आहे गाईज हेच मेन आहे. चला ठीक आहे गाईस म्हणजे सर्वांनीच दर्शन केलेले आहेत आणि आता जाऊन आम्ही कुठे पाणी पिणार आहे. तुम्ही पाहू शकता काही पूर्ण रंगवून टाकलंय. गर्दी खूप होती गाईस लिटरली गर्दी होती पण हे गर्दी शक्य आहे कारण की गाईस आणि चांगलं दर्शन झालं असं काही विषय नाही गाईस. आता बघू काय बोलू मला आहे ना आता शब्द सुचत नाही लाईट सुचत नाही गाईस. एवढं मन माझं प्राप्त झालंय लिटरली इथं प्राप्त झालंय. बट आता आपण जातोय खाली बघूया पहिला इथे काहीतरी खाऊया आणि मग खाली जाऊया. असं दर्शन झालेलं तर काहीतरी खाणं चल ठीक आहे. A few moments later. ठीक आहे गाईज आता अजून एक दिवस राहिलेला आहे आपला. आजचा दिवस पूर्ण चढण्यात उतरण्यातच गेला गाईज कारण की मला जास्त शूट करायला नाही भेटला संध्याकाळच्या टायमाला. बट उद्याचा दिवस आहे पण हा जो व्लॉग आहे ना तो आता एंड होतो सध्या तरी कारण की हा डे 1 होता. मला माहीत नाही किती काय शूट केलं आहे मला बिलकुल काय माहीत नाही. बट उद्याचा दिवस खूप छान जाईल खूप भाषा जाईल. इसलिए लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कोणती मुवमेंट तुमच्यासाठी कॉमेडी होती थ्रिल होती की चांगली होती. ओके तर मी येतो उद्याच्या भागात. तोपर्यंत टू बी कंटिन्यू.